हे आहे नॉर कंपनीचं मंचाऊ व्हेज सूप. तर आपण आता हे बनवायचं आहे. तर हे 10 रुपयाला मला बसलंय. तर चला मी पहिल्यांदाच बनवते. मी गॅस पेटवलेला आहे आणि त्याच्यावर फ्राईंग पॅन ठेवलेला आहे. तर चला आता ह्याच्यामध्ये मी 1 ग्लास पाणी टाकत आहे गरम करायसाठी. आणि हे नॉर कंपनीचं मंचाव व्हेज सूप मी कट करत आहे आणि त्याच्यामध्ये हळूहळू टाकत आहे. हे सगळीकडं मी व्यवस्थित पसरत आहे. आता ह्याच्या गुटळ्या होऊ नये म्हणून जरा पळीनं हलवतो व्यवस्थित. पाणी अजून तापायचं आहे. थोडंसं कोमट पाण्यामध्येच मी हे सुरुवातीलाच घातलेलं आहे. एकदम कडक पाण्यात टाकायला नको. थंडी पडलेली आहे आणि सर्दी झालेली आहे आणि संध्याकाळची वेळ आहे आणि मला भूक लागलेली आहे. तिकडं मी मॅगी बनवायला घेतली आहे आणि इकडं सूप पिणार आहे. मस्तपैकी सूप पिणार आणि झोपणार. त्यामुळं बघूया सूपनं आपल्याला तरतरी येते का. तर थंडीमध्ये जर सूप पिलं तर तरतरी येते का हे मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला सूप आवडतं का. आणि जर कंपनीचं सूप नसेल बनवायचं तर घरात कसं सूप बनवतात याची मला रेसिपी कमेंटमध्ये सांगा. तर आता हे पाणी उकळलेलं आहे आणि आता मस्तपैकी मी ते हलवत आहे. आता ह्याच्यात जे कॉर्न फ्लॉवर असतं त्याचं जरा असं असं दाटपणा येत आहे. पण मी जास्त घट्ट पिणार नाही. मला जरा पातळ प्यायचं आहे. मला बराच वेळ त्याचे सिप 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 करून भुरभुरायचे. तिकडं मॅगी झालेली आहे आपली. तर चला थोडंसं पातळच ठेवूया. कारण की सर्दीनं हैराण झाले. शिंकून शिंकून एवढ्या शिंका यायला लागल्यात की काय सुचना मला. चला एका बाउलमध्ये घेऊया. आपल्याकडं काय काचेचा बाउल नाही आहे. बाऊल हा आपला स्टीलचा गरिबाचा बाऊल आहे. तर ह्याच्यामध्ये मी फ्राईंग पॅनमधनं काढून घेतलेला आहे. आता मी गरम गरम सूप पिणार आहे. तर चला मंडळी, तुम्हाला पण सूप प्यायचं असलं तर तुम्ही पण करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की मी हे बरोबर बनवलंय का चुकीचं बनवलंय. थँक्यू. आणि चला